जय भीम विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली नरवडे, स्वाधार विभाग समाज कल्याण नांदेड येथून। आम्ही इंस्टाग्रामवरती जेव्हापासून व्हिडिओ टाकलेत आपण सर्वांनी बरेचसे मेसेज केलेले आहेत, तर जाणून घेऊया आपले अर्ज रिजेक्ट होण्याचे काय कारण असू शकतात। सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्याला मागील वर्षामध्ये 50% पेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत। जर कमी गुण असतील तर तो अर्ज रिजेक्ट होणार। दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी जर स्थानिक रहिवासी असेल, कास्ट, रहिवासी, उत्पन्न याच्यावरून जर विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिकत आहे त्या परिसरातील जर तो रहिवासी असेल तर तो अर्ज रिजेक्ट होईल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यास जर 2 वर्षापेक्षा अधिकचा गॅप असेल, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 5 वर्ष असेल तर तो अर्ज आपण रिजेक्ट केला जातो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर अर्ज रिजेक्ट होण्यामागचे कारण जर आपलं महाविद्यालय हे नगरपरिषद, नगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या हद्दीत जर नसेल, तालुक्याच्या हद्दीत जर नसेल तरी आपला अर्ज रिजेक्ट होतो। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला असं सांगावे, वेबसाईटवरती जाऊन आता जे मी रिझन सांगितलेले आहेत त्या रिझनपैकी जर आपला अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर नियमामध्येच आपण तो अर्ज रिजेक्ट केलेला आहे। त्यामुळे त्या कारणामध्ये असताना अर्ज पात्र होऊ शकत नाहीत। तरी आपण हताश न होता पुढच्या वर्षी नव्याने आपला अर्ज दाखल करावा। आणि आता जे मी नियम सांगितलेले आहेत किंवा ज्या अटी आहेत त्या अटीच्या अनुषंगाने आपण नवीन वर्षामध्ये अर्ज सादर करू शकता। बरेच विद्यार्थ्यांचे असेही मेसेज येत आहेत की मॅडम आमचा अर्ज अप्रूव्हल होऊन पण 2-2.5 महिने होऊन गेलेले आहेत, आमचं अजून इन्स्टॉलमेंट जमा झालेली नाही आहे। तर एकत्रित विद्यार्थ्याचं बिल तयार करण्यासाठी थोडाफार कालावधी लागत असतो, परंतु जर आपला कालावधी जास्त झालेला असेल तर एक वेळेस आपली ओसी घेऊन कार्यालयामध्ये एकदा व्हिजिट करा। काही वेळा कसं असतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी EKYC केलेली नसते किंवा आधार लिंक केलेला नसतो, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची DD पण येतात आणि बरेचसे DD अजूनही आमच्या कार्यालयामध्ये आहेत। आम्ही सदरील विद्यार्थ्यांना संपर्क साधलेला आहे, परंतु माझं परत एक आव्हान आहे की सर्व विद्यार्थ्यांनी येऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी आणि जर आपल्या DD आलेला असेल तर DD घेऊन जावा। धन्यवाद।